पंढरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण बीडच्या घुमरा पारगाव इथं पारंपरिक पद्धतीनं पार पडलं। यावेळेला हजारो भाविक या रिंगण सोहळ्यासाठी सहभागी होते। तसंच रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। यावेळेला भानुदास एकनाथाचा गजर आसमंतात घुमलेला होता। टाळ मृदुंगाच्या जयघोषात सगळे टाळकरी मंत्रमुग्ध झाले होते। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेला आहे। वारकरी संप्रदायात मांसाहार वर्ज्य मानला जातो आणि याच अनुषंगानं यात्रा काळामध्ये वारकरी आणि इतर जे भाविक येतात त्यांच्या भावना दुखू नयेत, यामुळे पंढरपूरच्या प्रांताधिकारी आणि दंडाधिकारी सचिन इथापे यांनी मांस बंदीचा हा आदेश जारी केलेला आहे। आपण पूर्वी हा कालावधी फार कमी होता, म्हणजे अगदी 3 दिवसापासून आपण हा कालावधी वाढवत 3 दिवसाच्या नंतर 5 दिवस केला आणि ह्या वर्षी आपण आजपर्यंत एवढा प्रदीर्घ कालावधी कधीच नव्हता। म्हणजे 15 तारखेपासून आपण 29 जुलैपर्यंत, कारण 25 जुलै रोजी एकादशी आहे, म्हणजे आपल्याकडे वारी सोलापूर जिल्ह्यात आल्यापासून आपण जवळपास 29 जुलै म्हणजे पौर्णिमेपर्यंत सर्व मटण, मांस, मच्छी विक्री केंद्र आहेत किंवा त्याचे पदार्थ विक्री करणारे आहेत ते बंद ठेवण्याचा आदेश काढलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।